काशीखंड अध्याय 34. श्री गणेशाय नमः. अगस्ती म्हणे काशी वसूता, फलश्रुतीने दोषिया मुक्तता, परिपूजने त्या भवानी कांता विशेष थोर पै. दोषी जरी झाले मुक्त, तरी का भोगिती अध्यापात. सत्य करुणी हा फलश्रुत्यर्थ, दाखवी मज स्वामिया. तव बोलिला स्वामी समर्थ, बरवा प्रश्न केला जनहितार्थ. परी ए विषयी मानावा विश्वार्थ, अल्प प्रसंगे करुणी पुण्य होता श्रवण, तेव्हा महादोष होतसे दहन. परी जे मंदमती अज्ञान, वर्तो नेनती मानव, पुण्यकथा होतसे सहज, परसती जन धरुणी लाज. तेची शरीरी राखिले बीज, दोषांचे जाण सर्वथा. एक परिसती एकाग्र मन, कथेसी देती चित्त श्रवण. मग कथा झालिया संपूर्ण, न करी यज्ञ दाणे. चित्त ओढीतसे व्यापार, कथा परिसती लोकाचार. तो दोषे मळला नर, नवे शुद्ध कवने काळीम. अथवा जरी गोदाणे देती, तरी द्वैत भाव कल्पोणी चित्ती. दान दिले तरी नेनती, सम्माने सत्पात्री. हेची मूळ जाणावे दोषा, म्हणून पडती यमाचे पाशा. संसार मायेचा वळसा, नवे शुद्ध कोण काळी. अनिक योग मायेचे आवरण, तेने द्विभाग होतसे मन. तो एकाग्र करी परिभिन्न, होतसे बलात्कारे. श्रवण देता कथेसी, एक सत्य न घेती मानसी. हेची मूळ अध्यापातासी, जावया मानवा. म्हणून करावे शुद्ध अंतकरण, धर्मकथा परिसावी सत्वगुण. तरी निरूपिले पावन, होई जे तत्काळ. हे धर्मकथा परिसिलिया, तेने सारांश पुण्य जोडिलिया. पातके जाती विलया, ठाओची न उरे सरतथा. नातरी जैसा क्षीरामृत रस, मध्ये पडे लवणाचा अंश. तैसा पुण्य राशींचा होय नाश, दोष कल्पने करुणिया. जैसी लक्ष्मी असे संचित पूर्ण, अकस्मात जोडे अवगुण. मग ते नेईजे हिरोण, ग्रहस्थापा सोनिया. तैसे जोडले पुण्य वितळे, मग ते काही केल्या न मिळे. जैसा अन्य यातिसी न मिळे, षटकर्मी ब्राह्मण. म्हणून पाहिजे एकाग्र मन, आणि पाहिजे यज्ञदान. मग वर्तिजे नीती प्रमाण, तरीची सत्य फलश्रुती. परी हे नाही गा अनृत, हे अनादि मानवी असे मर्त्य. युगानुयुगी अनुमत, सहजची पालटे बुद्धी. तेथे दोषांचा प्रवेश, आणि अनृत योगाचा वास. त्या काळी पुढे सत्यांश, न करीच सत्वगुण. परी हे सत्य धर्मशास्त्र, आपणा ऐसे करी पवित्र. जरी हे लोटे जन्मांतर, परी न होय ऐसे नाही. कथा झालिया श्रवण पठण, परी ते काशी सर्वांसी पावन. परी असाध्य हे त्रिनयन, अनुवादला नसे की. म्हणून हे शिव निर्मित, कवन करू शकेल विपरीत. तव प्राथिला तो शिवसूत, अगस्ती ऋषीने. अगस्ती वदे षडानना, तू ज्ञान चक्षुंचिया अंजना. परब्रह्म साध्य निधाना, दीननाथा कृपा सिंधू. तरी प्रश्न असे जी विकटाकृती, काशीमध्ये जो उग्रमूर्ती. त्या काल भैरवाची उत्पत्ती, कैसी झाली पै. हा कवनाचा जी कोण, काशीमध्ये राहिला काय म्हणून. क्षत्रपाळ महादारुण, ते निरुपाम समूळ मज. स्वामी म्हणे गा कुंभोद्भवा, हे भवानीने प्रश्निले महादेवा. कैसा उद्भव काळ भैरवा, ते परिसावे जी अगस्ती. अगस्ती मुनी कोणे एके वेळी, आश्चर्य वर्तले त्रैलोक्य मंडळी. महदादी मायेचे मौन ते काळी, पडिले ब्रह्मादिकांसी. तै वर्तलासे थोर कल्पांत, विरिंची आणि सिंधुजा कांत. ते योग मायेने अकस्मात, भूलविले जाण दोघेही. उद्भवली या विपरीत बुद्धी, असाध्य झाल्या सर्व सिद्धी. ते पडिले अहम बुद्धी संधी, पालटली या चित्तवृत्ती. प्रहरीला शुद्ध सत्व मार्ग, घडला अहम्मतीचा संसर्ग. विवादो लागले उभय वर्ग, हरी विरींची परस्परे. हरी म्हणे गा विरींची नाथा, तू आत्मबुद्धी प्रहारी सर्वथा. मी सर्व करता करविता हे कथा,
कथू नको तू आम्हा पुढे. व्रथा जाण हे तुझे यज्ञ तप, निष्फळ का करीसी साक्षेप. विसरलासी निज स्वरूप, मज ऐसे परब्रह्म. मज परता नाही पूर्ण देव, नाही मज परता भक्तीसी ठाव. मज सांडूनिया अन्य भाव, ऐसा पशु कोण थोर. ऐसे परिसोनी हरी वचन, मग वदता झाला चतुरानन. सर्व सृष्टी करता जो पूर्ण, तो मीची असे. मज पासाव पुण्यक्षेत्र, मज पासोनी सर्व सृष्टी सूत्र. सोम सूर्य ग्रह नक्षत्र, हे जाण माझी उत्पत्ती. मज पासुनी पृथ्वी कुलाचल, मी क्षराक्षर सूक्ष्म स्थूळ. चतुर्विध खानी त्रैलोक्य मंडळ, हे माझीची रचना. नाही सज मज परते दीर्घ तत्व, नाही मज परते अन्य सत्व. तू वाका अवलोकिले मिथ्यात्व, अहम ब्रह्म मुरारी. मी चालवितो सृष्टी कर्म, मीची पिपिलिका विहंगम. नाही मज परते आन ब्रह्म, तत्वस्वरूप ते मीची असे. तू का भूललासी गा श्रीहरी, का बुडतोसी संकल्प सागरी. आत्मबुद्धी सांडोनिया स्मरी, मज ऐसे पूर्ण ब्रह्म. हरी म्हणे रे सावित्रीपती, तू आहार विल्या वेदश्रुती. ते दैत्यवधोनिया पुनरावृत्ती, स्थापिला म्याची की. मी झालो रे साक्षात जीवन, तेथे तू करीसी सचैल स्नान. मग तेने होसी तू पावन, सृष्टीचे अधिकारासी. तव बोलिला चतुरानन, मी जेव्हा आरंभितो महायज्ञ. तूज समर्पितो भागदान, ऐसा मी गृहस्थ तुझा. ऐसे विरींची हरी परस्परे, विवादते झाले प्रत्युत्तरे. पृथ्वीसी झाला एकांत एकसरे, विवाद होता दोघांसी. विरींची म्हणे हो नारायणा, मीची उद्भविता सुरगणा. माझी संतती या त्रिभुवना, माझी भरुणी उरली असे. यक्ष राक्षस आणि सूरपती, गण गंधर्व दिक्पती, हे सकळ माझी उत्पत्ती. तू नेनसी नारायणा. हरी म्हणे गा चतुरानना, उद्भविता तू सुरेंद्रगणा. त्वा केली नवग्रहांचे रचना, मेरू पाठारी जानपा. आदश लक्ष अमरपुरी, समग्र कोंदलो देवसुरी. सप्तलक्ष ब्रह्मपुरी, विस्तीर्ण सत्यलोक. तरी एवढे तुझे ओडंबर, त्यासी असे माझाची आधार. मेरू स्वरूपे मीची घेतला भार, तुझ सहवर्तमान. मग बोलिला तो चतुरानन, दशलक्ष वैकुंठ भवन. आणि 32 कोटी प्रमाण, मेरू नाम रूप तुझे. ऐसे तुझे स्वरूप महामेरू, वैकुंठ ग्राम शाडंधरू. ऐसा तुझा घेतला भारू, पृथ्वी रूपे समग्र म्या. विधी म्हणे हो शार्डंधरा, माझे साक्षात रूप हे वसुंधरा. तिने पृष्ठी घेतले गिरीवरा, जो सुवर्णाचळ मेरू तू होसी. तव हरी म्हणे गाविरींची, ही व्रथा उत्तरे तुझे वैखरीची. तरी हे पृथ्वी धरिली म्याची, उदक रूपे होऊनिया. हरी म्हणे गा चतुरानना, ही पृथ्वी स्वरूप तुझे जाणा. म्या धरिली शैशे तरु पर्णा, वात रूपे आकाशी. मग सृष्टी कर म्हणे गा हरी, सैरा धावतसे तुझी वैखरी. विचारणा देखुनी शरीरी, काय न वदसी सत्य तू. कश्यप माझा पुत्र सुकुमार, तयाचा नंदन तो समीर. तेने धरिले तुझे निर्धार, रूप तुझे हरी रे. तव हरी म्हणे गा नाभ्यंकुरा, व्रथा का बोलिलासी सृष्टी करा. तेज रूप होऊनी म्या समीरा, धरिले असे स्वअंगी. तव बोलिला तो सृष्टी कर, कष्टपाचा पुत्र तो फणीवर. तेने घेतला से भार, भूमंडळाचा सर्वही. तव बोलो आदरिले पुरुषोत्तमे, सर्व भार घेतला भोगी द्रोत्तमे. तरी म्या रक्षिला बहुत नेमे, सत्वरूपे तो फणीवर. भूमंडळ मी धरिले अधरी, शेष समग्र तो पृष्ठीवरी. जैसा आणिला गरुडे पृष्ठीवरी, सिंधू मथणी मंदराचळ. ऐशी सप्त पाताळे प्रचंड, सत्वे रक्षिले म्या ब्रह्मांड. ते उसने घ्यावया सहस्रमुंड, झाला से शयन माझे. मग ब्रह्मावदे अधिकत्व, सप्त पाताळे रक्षी सत्व. तरी सत्वे धरिले निज तत्व, ब्रह्मस्वरूप होऊनी मी. ऐसे हरिविरींची परस्परे, विवाद करीते झाले निष्ठुरे. ऐशा परस्पर संवादे थोरे, पडले भुरळे योग मायेचे.
विरींची म्हणे मी ब्रह्म साक्षात, हरी म्हणे मी निर्गुण निजतत्व. ऐसे मौन झाले अकस्मात, महदादीचे दोघां माझी. तव आला नारद मुनीश्वर, तेने देखिला विधी शार्ङ्गधर. मग प्रणाम करी मुनीश्वर, हरी विरींची देवांसी. मुनी म्हणे गा हरी विरींची, संख्या पुरली ब्रह्म कल्पाची. म्हणून विपरीत बुद्धी तुमची, नेनवे तो हा निशा विनाश कमळ. तरी विरींची आणि पुरुषोत्तमा, आता तुम्ही जावे बद्रिकाश्रमा. तेथे मुनिवर महा आगमा, कथितील ब्रह्मस्वरूपा. तेथे होईल तुमचा निर्धार, मग जाणवेल कवन थोर. ते वेळी हरी आणि सृष्टीकर, जाते झाले बद्रिकाश्रमा. तेथे जुनाट मुनीश्वर बैसले, ब्रह्मस्वरूपी जे मिळाले. ब्रह्मपदी मिश्रित झाले, सरिता सागरी जेवी. घेऊनी मन मुद्रेची मोहनी, बैसले अंतरात्मा साधुनी. विमुख झाले आयागमनी, जितेंद्रिय जैसे का. वसिष्ठ वामदेव अत्री मुनी, मार्कंडेय बल्कदालभ्य ब्रह्मज्ञानी. दधीची मरीची पिप्पलाद मुनी, महाज्ञानी बैसले जे. ते निर्वाण मागीचे महावीर, पदी करीती पापांचा संहार. ज्याही प्रेतवत हे शरीर, देखिले स्वस्थ असता. ऐसे जिंकोनिया ब्रह्मगिरी, सामावले आपणा माझारी. त्याही देखिले विरीची हरी, जे भूलविले योगमायेने. ऋषी माझी श्रेष्ठता जयांचा, ते वदते झाले अत्री दधीची. तुम्हा प्रणाम हरी विरींची, बद्ध पाणी साष्टांगी. तव बोलिला वैकुंठवासी, तुम्ही साष्टांग वंदिले कवनासी. आता परब्रह्म वस्तू ते आम्हासी, सांगा तुम्ही श्रेष्ठ मुनी. तव बोलिला श्रेष्ठाधिप, युगे क्रमिली करिता जप. तरी तुम्हा गम्य ब्रह्मस्वरूप, हरी किंवा विरींची. ऐसी योग मायेची भूलवनी, भूलविले विरींची चक्रपाणी. तव वदते झाले महामुनी, बकदालभ्य दधीची. ऐसे ऋषीधर परस्परे, अनुवादते झाले प्रत्युत्तरे. पहा हो संख्या पुरली एकसरे, ब्रह्मकल्पाची पै. ब्रह्मकल्प जयाचा क्षण, हरीचा अंत जो जयाचा दिन. तो अगम्य ईश्वर निर्गुण, जो अगोचर वेदांसी. असंख्य ब्रह्मांडे जयाचा खेळ, घडिता मोडिता न लगे वेळ. तो ब्रह्मस्वरूप मृगांक भाळ, अखत्य झाला शिव तो. तव अत्री म्हणे हरी विरींची, नेनो हो विपरीत बुद्धी तुमची. तरी महदादी इच्छा शिवाची, नेनो कैसी असेल. जेथे विरींची देवाची उत्पत्ती, तेथे हरीने कीजे कृपा प्रीती. ऐसे बोलिले असे वेदांती, स्मर हर विरूपाक्ष. मग बोलता झाला मेघश्याम, तुम्ही जपता क्रमिला रे जन्म. परी तुम्हा सुचेना आगम, ब्रह्मस्वरूपाचा. सांडुनी साक्षात विष्णू तत्व, किमर्थ जपता मिथ्या शिवतत्व. तुम्हासी नाही रे ज्ञानतत्व, आजन्मपर्यंत कैसे हे. तव बोलिला मार्कंडेय ऋषी, वेदी ब्रह्म निरूपिले जे आम्हासी. जपता ते आम्हा बहुतांसी, देखिल्या होय महामुक्ती. असंख्य प्रलयी असे अचळ, अनंत ब्रह्मांडे व्यापक सकळ. तेची शिवस्वरूप केवळ, महदादी संगे. ते निरूपित विपरीत नव्हे गा ब्रह्मादिका, कोण अमान्य त्या वेद श्लोका. आता विरींची वैकुंठ नायका, परिसी प्रत्युत्तरे. तुम्ही घेई जे वेद दर्शन, ते करीतील ब्रह्मनिरूपण. वेदी भूत भविष्य वर्तमान, काय पान होई जे. वेदापासूनी शास्त्र पुराण, वेदवाक्य तरले त्रिभुवन. आम्ही झालो जपता पावन, हेची साक्ष आम्हासी. वेदापासाव सृष्टीसूत्र, वेदापासाव ज्ञान ध्यान मंत्र. त्यांचे आम्हासी लिखित आणापत्र, तरी ते ब्रह्म तुम्हीच. ऐसे मार्कंडेयाचे वचन, परिसती विरींची नारायण. मग विधी हरींनी गमन, केले वेदांजवळीके. मग त्या सुवर्णाचळाची या पाठारी, ईशान भागी असे वेदपुरी. तेथींचे अधिपती वेदाचारी, त्रैलोक्य रहस्यम मार्ग.
तेथे प्रवेशले हरिविरींची, त्यांसी शोभली महदादी शिवाची. तिने सामर्थ्ये हरुणी त्यांची, घातले मौन मायेचे. मग वेदांसी म्हणे चतुरानन, आम्हामध्ये ब्रह्मते कोण? लक्ष्मीकांत किंवा सावित्री रमण, निरूपा चतुर्वेद हो. तव बोलिला वैखरीपती, जो दर्दूर वेश मुखाकृती. पीतवर्ण जो आकार श्रुती, ऋग्वेद नामे जो होय. ऋग्वेद म्हणेगा सृष्टी करा, उत्पत्ती व्यवसाय या मायांकुरा. केवी पा तुळसी तया परात्परा, विश्वरूपासी सांगपा. शिवाची इच्छा ते महदादी मा, ते उद्भव विधी पुरुषोत्तमा. तुम्हा लाविले सृष्टी कार्यक्रमा, ऐसी आज्ञा त्या शिवाची. तै बोलिला तो पुरुषोत्तमा, तुझ ठाऊके नाही रे ब्रह्म अगम्य. मग ऋग्वेद म्हणे तरी ब्रह्म प्रश्नावे यजुर्वेदासी. हरिविरींची ते काळी गेले तय यजुर्वेदाजवळी, त्याही देखिला तो चक्षुमंडळी यजुर्वेद कैसा तो. तो श्वेतवर्णे अश्वमुखाकार, मध्यमा वाचेचा प्रियकर प्रियवर. तयासी हरी आणि सृष्टी कर, प्रश्निते झाले ते समयी. मग हरी म्हणेगा यजुर्वेदा, मध्यमावरा द्वितीय पदा. आता विधी विरीं हरींची या भेदा, कथावे ब्रह्म समूळते. यजुर्वेद वाचे वदता झाला, तो भाळाक्ष सांग वेदे कथिला. भस्मधारी वृंध प्रकाशला कोटी रूपे होऊनिया. ऐसा तो शिव सवराभर, तेची ब्रह्म जाणावे परत्पर. हरिविरींची हे मायांकुर, आज्ञाधारक शिवाचे. ऐशी यजुर्वेदाची वचने, निषेधिली हरिविरींचीने. म्हणती तुम्हा पाशी नाही गा पावण, ब्रह्मस्वरूप ते सर्वथा. मग सांगता झाला यजुर्वेद, तुम्ही निषेधिला आमुचा शब्द. तरी पूर्ण ब्रह्म हा अनुवाद, प्रश्न करा आता सामवेदासी. मग हरिविरींची वेगेसी, तत्काळ गेले सामवेदापाशी. कैसे देखिले त्या श्रुती मार्गासी, हरिविरींचिनी. देखिला श्यामवर्ण दिव्य दीप्ती, जो पश्यंती वाचेचा अधिपती. स्वामी कथितसे अगस्ती प्रती, कैसे रूप सामवेदाचे. श्वानमुखाकृती अजाकर्ण, मग त्यासी वदले हरी चतुरानन. आम्हामध्ये जे परब्रह्म पूर्ण, ते कथा सामवेदा. सामवेद वदे उभय मूर्ती, ब्रह्मा हरी हे मायाकृती. हे असंख्य होत जात असती, ध्याना माझी शिवाची या. तोची एक परब्रह्म निर्गुण, असंख्य प्रलय जयाचे ध्यान. जयाची हे महदादी सगुण, तुम्ही अंकुर तयेचे. ऐसे वदला श्रुती साम, मग त्यासी वदला करता सृष्टी कर्म. तुम्हासी नाही रे शुची आगम, आम्हा ऐसे ब्रह्मरूप. तव वदला तो पश्यंतीवर, जरी आम्हासी अगम्य सर्वेश्वर. तरी आता पूर्ण ब्रह्म निर्धार, पुसा अथर्वण वेदासी. मग क्रमिता विधी नारायण, त्याही कैसा देखिला अथर्वण. अगस्तीसी वदे षडानन. सूत कार्तिकेय जो, तो सुनीळ वर्ण दिव्य तेज कैसा. देखिला तो जंबुका ऐसा, तो पराधिपता. स्मरता विशेषा देखिला तेव्हा विधी हरिनी. मग हरी म्हणेगा अथर्वणा, तुम्ही कथावे ब्रह्मा निर्गुणा. हरिविरींच्या मध्ये पूर्ण ज्ञाना, कोण ब्रह्म पाहे पा. मग अथर्वण वदे प्रत्युत्तर, विश्वरूप तो आदिशंकर. अनन्य भावे तो परात्पर, शिवची ब्रह्म केवळ जो. विधी हरींसी वदे अथर्वण, जैसा दीर्घ अधिपती तैसेची स्थान. शिव कैलास से भुवन, कोण सामर्थ्य ऐसे पै. तव बोलिले विरींची हरी, तुम्ही भूलला रे वेदाचारी. दर्शने पुराणे त्रैलोक्यांतरी, ते भांबावले नाही शुद्धी. अथर्वण वदे हरिविरींची, कोण स्पर्धा करी त्या शिवाची. आता अर्थ पुरविल तुमची, ओंकार पिता आमुचा जो. तो चतुर्वेदांचा उद्भविता, तुम्हासी कथील ब्रह्मवार्ता. मग हरिविरींची ते क्रमिता, चालले ओंकार भेटी. कसा देखिला आकार प्रणव, तो परमात्मा साक्षात शिव. का निर्धारिता तो ज्ञान उद्भव होईल त्रिपदा ते. ओंकार नव्हे ते त्रिपदा, की ते शिव इच्छा उद्भविती वेदा. ब्रह्मांड घडी मोडी हे सुशब्दा,
शिवा आधीन वर्तत. तेची म्हणजे त्रिपदा ओंकार, तियेसी प्रश्निती हरे सृष्टी कर. आम्हामध्ये जो सबरा भर, तो कोण ब्रह्मतत्व. मग बोलिली त्रिपदा सिद्धी, म्हणे परियेसी गा सत्य लोकाधी. वेदी निरूपिला पूर्ण विधी, तो नव्हे विपरीत पै. हरिविरींची हे मायांकुर, ते मायेसहित होतसे संहार. परमात्म स्वरूप निरंतर सकळा साक्षी, म्हणून माया कार्यते मिथ्याची. उत्पत्ती प्रलय कीर्ती तुमची, नवे ब्रह्मांड हरिविरींची परी शिवा आधीन हे. तो निज तत्व स्वरूप प्राज्ञ, त्यासी नेनती विधी नारायण. ऐसे वदली ते कामधेनु पूर्ण ओंकार त्रिपदा जे. मी असे त्याचे मुकुटी, परी तो आगम्य मज धुर्जटी. जे विनागिनी सरोवर तटी, नेनोची पद्मिनी कमळाप्रती. ऐसे त्रिपदेचे बोलणे निषेधिले हरिविरींची ने. तू नेनसी हो ब्रह्म निर्गुण निज तत्व ते आम्ही. ऐसे जे चतुर्वेद त्रिपदा ओंकार, त्यांचे निषेधिते झाले हरिसृष्टीकर. म्हणती तुम्हासी नाही तत्व स्मर, तुम्ही भूलला रे समस्त. निर्भरस्तीला चतुर्वेदांचा मान, त्रिपदा प्रणव केले अमान्य. मग झाला तो क्रोधायमान त्रिपुरहंता, जो म्हणवित की ब्रह्मकल्पाची पुरली संख्या. मनोनी कोप उद्भवला विरूपाक्षा, वेद निर्भरस्तना देखोनी महेशा. न सावरे तो ते काळी, ना तरी शार्दुळाची या अपत्यांसी. जैसी कपोते पीडा करीती अहर्निशी, ते देखुनी महामृगेशासी. देवी पारधित्वा ए की रायाचा जैसा प्रिय कर सेवक, त्यासी पीडा करी मंडळ नायक. तैसा वेद निर्भर स्थिता त्र्यंबक, कोपला विधी हरिंसी. तो क्रोध आसनी नव्हे निश्चळ, क्षिती त्रहाटिले न कर तळ. त्या दोर्दंडा पासाव महाकाळ, उद्भवला तो भैरव पै. तो कैसा उद्भवला उग्रमूर्ती, जटा पिंगट त्रिशूळ हाती. कंठी रुंडमाळा दिव्य दीप्ती, श्रवणी कुंडले विराजमान. ऐसा तो उद्भवला भूतेंद्र, तपश्चर्ये जैसा पूर्णचंद्र. की तो उद्भवला वीरभद्र, दक्ष यागा विध्वंसक. जटाजूट कर पात्र त्रिनेत्र विशाळ, सधन दोर्दंड महाशक्ती काळ. मग बद्ध करे शाश्वनीळ, प्रार्थिला भैरवे म्हणे आज्ञा की जे हो शिवलिंगा. मी उद्भवला कवने प्रसंगा, तरी मी आर्त त्या कार्यभागा. बहुत्वरात व पहा हो. मग बोलिला तो विश्वभर, भाललोचन जगदीश्वर. म्हणे हरी आणि सृष्टी कर, प्रवर्तले अहमर्ती. त्याही वेदांची केली निर्भरस्था, विसरले परम पुरुषा. त्रिपदा निंदोनिया आवडसा, केला ऋषीश्वरांसी. ते त्रिपदा माझी इच्छा पूर्ण, वेद उद्भविती झाली सगुण. ते उत्थापिली हरिविधीने, मोडिले त्रैलोक्य रहस्य मार्ग. तरी तू काळ भैरवा ऐसे करी, चतुर्वेद स्थापावे वेदपुरी. त्रिपदा आश्वासुनी पूर्वापारी, चालवावे सृष्टी कर्माते. स्थापित्यांसी दिजे अभयवर, स्थापित्या दिजे खड्ग प्रहार. मग त्रिदेवामध्ये ईश्वर, महाश्रेष्ठ तो का नव्हे. निरूपिता झाला प्रसंग, शिव काळ भैरवासी. मग दक्षिण करे मौळी स्पर्शुण, विश्वंभरासी केले अभिवंदन. ऐसी शिव आज्ञा अंगीकारुण, निघता झाला भैरव तो. वेगी पावला तो देवेदपुरी, तेथे अनुवादती विरींची हरी. ते वारिले उभय करी, मध्ये उभा ठाकोनिया. तो कैसा देखिला विधी हरीने, सप्तपाताळ पुटी त्याची चरणे. मौळी मुकुटे स्पर्शिले संपूर्ण, 21 स्वर्ग पै. मग तो विरींची आणि हरी, महाकाळासी प्रच्छा करी. तू कवन गाये कसरी, उद्भवलासी अकस्मात. तव बोलिला भूताधिपती, त्रैलोक्य मंडळी जे विवादती. त्यामध्ये दीर्घ न्यून ऐसी गती, जाणतसे सर्वाची. ऐसे ऐकोणी प्रतिवचन, आनंदले विधी नारायण. म्हणती आम्हामध्ये कोण निरूपावे ब्रह्म हे. मग भैरव वदे प्रतिवचन, माझ्या नखाग्री असे तुमचा विवाद पूर्ण. आता तत्काळ सांगे नखून, तुम्हा माझी कोण श्रेष्ठ. सप्तपाताळी माझी आचरणा, तू पहावया जाई नारायणा. मुकुट पहावया गगना, विरींची तू जाई जे. मुकुट 21 स्वर्ग मंडळी, पादुका असती सप्तपाताळी. जो त्वरावंत तत्काळी, पाहुनी येईल तो श्रेष्ठ.
ऐसी त्या भैरवाची वचने मनी मानिली विरिंची नारायणे. पहा हे देव वेष्टिले अज्ञाने ऐसे मौन मायेचे. मग ब्रह्मा निघे स्वर्ग मंडळी विष्णूने क्रमिने सप्तपाताळी. येणे भैरव देखिला ते काळी ब्रह्मांड भरी सारिखा. विष्णू क्रमितसे चरणाधारे उल्लंघितसे सप्तपाताळ विवरे. शक्ती सांडिला षाडंगधरे झाला खेदे क्षीण तो. मुखी ब्रह्मतत्वाचा विचार पाताळे क्रमिता षाडंगधर. तव देखिला सिद्धी बुद्धीवर पाताळ कंद गण तो. तो गण बैसलासे पद्मासनी हृदयी जपतसे शूलपाणी. तो विष्णूने देखिला नैनी अकस्मात ते ठाई. मग हरी गेला तया जवळी म्हणे कोण तू या पाताळी. की निमित्त बैसलासी ते ये स्थळी ते सांग आता मज लागी. मग बोलिला तो शिववृंद म्हणे माझे नाम पाताळ कंद. मी जाणतसे सुशब्द पर ब्रह्मस्वरूप ते. मी बैसलोसे याची कारण मज ब्रह्म जोडले असे निर्गुण. मग मी सामावलो परतोण उगमी आपुलिया. ऐसा पाताल कंद आणि श्री अनंत करीते झाले परस्परे मात. श्रोती परिसावा तो वृत्तांत म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंदपुराणे काशीखंड पाताळकंद दर्शन नाम चतुस्त्रिशाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु.